लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. अफवा पसरवल्या जात आहेत. शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो. त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे. एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियमही नाहीये. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीने जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत नाही. अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे. मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं, कारण जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही, अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे. साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल. कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही. लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आजपासून लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मेचे 2 हप्ते मिळणार. 3,000 रुपये मिळणार आहेत. कारण सरकारनं आत्ताच माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे, 15 मिनिटापूर्वी निर्णय झालेला आहे आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य तटकरे मॅडमांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही सरकारला आता लाडक्या बहिणींना आम्ही एक गिफ्ट देणार आहोत अक्षय तृतीयासाठी, आणि त्यासाठी आजपासून जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे मित्रांनो. आणि हे जे वाटप आहे ते पुढे 8 दिवस चालू राहणार आहे. आजपासून लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मेचे असे 2 हप्ते मिळणार आहेत. कारण अक्षय तृतीयासाठी लाडक्या बहिणींना आम्ही साडीसुद्धा गिफ्ट देणार आहोत, सोबत एक मोठे गिफ्टसुद्धा देणार आहोत. गिफ्ट आपण काय असणार ते बघणार आहोत. साडी कोणाला मिळणार आहे तर रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणींना हे साडी मिळणार आहे, हे नोंद घ्यायची आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 3,000 रुपये मिळणार का आणि सोबत मोठं गिफ्ट जे आहे ते मिळणार का, हे कसं करणार आहे सांगतो. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार. आजपासून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये खात्यात जमा होणार. एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता असे वेगवेगळे 2 मेसेज येणार आहेत. परंतु काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार नाहीत, कारण त्यांनी काही डॉक्युमेंट जमा केलेले नाहीत. तुमच्यासुद्धा मोबाईलवरती मेसेज यावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला काही डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. त्यानंतरच तुम्हाला येत्या 48 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता मोठी घोषणा झालेली आहे. ते असं म्हणलेत की आता आपण लाडक्या बहिणींची जी यादी आहे ती काढलेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी बादसुद्धा झालेल्या आहे. त्याचे कारण मी तुम्हाला सांगतो आहे.
बघा, स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी आपण आता जर बघितलं तर मागचे काही हप्ते राहिलेले आहेत तर त्यांना मागचे हप्ते सोबत पुढचे हप्ते सुद्धा येणार आहेत. म्हणजे जर तुम्हाला फेब्रुवारी मार्चचे 3,000 रुपये मिळाले नसतील आणि ते सुद्धा आता तुम्हाला इथे मिळतील, म्हणजे फेब्रुवारी मार्चचे 3,000 आणि इकडचे 3,000 असे 6,000 रुपये मिळतील. सोबतच 2400 रुपये गॅस सिलेंडरचे असे मिळून तुम्हाला जवळपास आता जर आपण बघितलं तर 8,500 रुपये मिळणार आहेत. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा करत असं सांगितलं आहे की आम्ही हे जे सरकार आहे हे लाडक्या बहिणींसाठी सरकार आहे आणि आम्ही लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही. एवढंच नाही तर आम्ही आता अक्षय तृतीयासाठी लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र देणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला एप्रिलचे 1,500 आणि मेचे 1,500 असे मिळून 3,000 रुपये देणार आहोत. 21 रुपये देणार होतो, परंतु माफ करा आमची अजून ताकद नाही. परंतु त्यात एक मोठी गफलत झाली आहे, ती म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद झालेल्या आहेत. ती 6 कारणं कोणती हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना साडी वाटप होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना आता आजपासून पुढे 8 दिवस हे वाटप होणार आहे. स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. आता त्या काय म्हणाल्या आहेत बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून जवळपास आज 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि 8 बँकेमध्ये वाटप होणार आहेत. कोणते ते जिल्हे आहेत मी तुम्हाला सांगतोय बघा, धुळे, जालना, अमरावती, ठाणे, नाशिक, पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, सोलापूर, रत्नागिरी अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे ते सुरू आहे. आता टप्प्याटप्प्याने हे वाटप होणार आहे. आज पहिला टप्पा, उद्या दुसरा टप्पा, परवा तिसरा टप्पा असे 5 टप्प्यांमध्ये हे एकत्रित वाटप होणार आहे. कारण सरकारची अर्ज पडताळणी झालेली आहे. आता 20 दिवसामध्ये म्हणजे 1 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत 20 दिवस सरकारनं हे जे काय ते केलेलं आहे. आज 21 एप्रिल, आजपासून पुढे हे जे वाटप आहे ते होणार आहे. परंतु कोणाला किती मिळणार आहे मी तुम्हाला सांगितलं. ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आले नाही त्यांना मागच्या आणि पुढच्या असे मिळून 6,000 रुपये येतील आणि ज्यांना मागचे हप्ते मिळाले त्यांना 3,000 रुपये येतील, सोबत 2400 रुपये. परंतु काही लाडक्या बहिणींना बाद केलेला आहे. आता तुम्हाला 3 डॉक्युमेंट ह्यात तुम्हाला सरकारला जमा करायचे आहेत तरच तुमचं नाव यादी देणार आहे. पहिलं डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून तुम्हाला आजच बँकेत जमा करायचं आहे. तुमचं बँक खातं असेल किंवा पोस्टाचं तिथं जाऊन जमा करा. दुसरी गोष्ट, रेशन कार्डची KYC करावी लागणार तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि मोठे गिफ्टसुद्धा तुम्हाला त्याच्यामुळेच मिळणार आहे. एक छोटं गिफ्ट म्हणजे साडी वाटप होणार आहेत. आज बघा भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती खटाखट मेसेज येणार आहेत. मोठे गिफ्ट म्हणजे काय तर 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल योजना मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे. अर्ज केला नसेल तर अर्ज करा. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये हा अर्ज तुम्हाला मिळतो. तिसरं डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला. हे 3 दाखले तुम्हाला 3 कागदपत्र काढून ठेवायचे आहेत, जेणेकरून जेव्हा आपण अर्ज पडताळणी होईल तेव्हा तुमच्या जवळ हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आणि तर तुम्हाला कुठलाही योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार नाही, ह्याची लक्षात घ्या, याची नोंद घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती, कमेंट सेक्शनमध्ये पटापट कमेंट करा. कारण मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या बँकेत आज पैसे येणार आहेत का नाही किंवा तुमच्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत का नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.